नमस्कार, स्वागत आहे आपलं आई अँड बेबी केअर मराठी या मराठी चॅनलमध्ये. जिथे आपण बघतोय की गर्भवती माता आणि तिचं बाळ यांची काळजी कशी घ्या. तर आपल्याला ही गोष्ट माहिती आहे की आई जे खाते तेच बाळाला मिळतं. म्हणजेच आईला जसं जेवण द्याल तेच पोषण बाळाला मिळणार आहे. ही गोष्ट तर सर्वांनाच माहिती. म्हणूनच प्रेग्नन्सीमध्ये किंवा गर्भवती मातांसाठी आहार हा महत्वाचा असतो. कोणत्या महिन्यात कोणता आहार घ्यावा हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि कोणता आहार टाळावा जेणेकरून बाळाला व आईला त्रास होणार नाही आणि तुमची जी प्रसूती आहे किंवा जे तुमचं बाळंतपण आहे ते सुखाचं होईल किंवा कमी त्रासाचं होईल. बघूयात. गर्भावस्थेत योग्य आहार का महत्वाचा आहे? कारण बाळाचा मेंदू, हाडं, त्याचं जे काही वजन आहे, त्या सर्व गोष्टींचे जे काही वाढ असते ती आईकडून मिळणाऱ्या जेवणावरतीच, म्हणजेच जो काही आहार आहे त्यातूनच त्याला पोषण मिळते आणि ह्या सर्वांची वाढ तिथूनच चालू होते. म्हणून प्रेग्नेंट बाईने किंवा गर्भवती मातेने योग्य आणि सकस आहार घेणं गरजेचं आहे, जेणेकरून तिची प्रसूती म्हणजेच तिची डिलिव्हरी व्यवस्थित होईल आणि तिला थकवा कमी जाणवेल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमचं जे बाळ आहे ते सुदृढ राहील आणि निरोगी राहील. तर पहिल्यांदा आपण बोलतोय ते म्हणजे पहिल्या त्रैमासिकाबद्दल, म्हणजेच पहिला, दुसरा आणि तिसरा हा महिन्यांमध्ये. ह्या महिन्यांमध्ये तुम्हाला पहिल्यांदा काय जाणवते? तर पहिल्यामध्ये तर तुम्हाला थोडंसं अस्वस्थ जाणवायला चालू होईल. दुसऱ्यामध्ये तुम्हाला थोडीशी उलटी, मळमळ आणि थकवा जाणवायला चालू होईल. आणि तिसऱ्यामध्ये हे थोडं कमी होते तोपर्यंत तुम्हाला सोनोग्राफीची वेळ येते. तर ह्या सगळ्या पिरियडमध्ये तुम्हाला काय खायचं आहे आणि कोणता आहार ठेवायचा आहे ते आपण बघूया. पहिल्या 3 महिन्यांमध्ये गर्भवती मातेचा आहार कसा असावा? तर तो पचायला हलका आणि वारंवार असावा. म्हणजेच थोडा डाएट किंवा थोडं मील तुम्ही नेहमी घेत राहायचं आहे. नाश्त्यापासून रात्रीपर्यंत 4 ते 5 वेळा जेवण होऊ देत, परंतु थोडं का होईना खात राहायचं, जेणेकरून तुम्हाला उलटी व मळमळीचा त्रास कमी होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे थकवा कमी जाणवेल. पहिलं येतं ते म्हणजे भाताची पेज आणि वरण. हे रोजच्या जेवणात तुमचं असलंच पाहिजे. दुसरं, सफरचंद आणि डाळिंब ही फळं अत्यंत उपयुक्त आहेत तुमच्या वाढीसाठी आणि बाळाच्या वाढीसाठी. डाळिंबामुळे तुमच्या बाळाचं आणि तुमचं रक्त वाढणार आहे. सूप, ज्या काही भाज्या रोजच्या तुम्ही घेता किंवा ज्या काही तुमच्या रोजच्या आहारात असतील त्याचं सूप घेणं, म्हणजेच सूप घेतल्यानंतर काय होणार आहे तर तुमच्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता भासणार नाही. आणि चौथं, नारळ पाणी. नारळ पाणी हे आठवड्यातून 2 ते 3 वेळा घ्यायला हवं, जेणेकरून तुम्हाला थकवा कमी जाणवेल. तर आता काय टाळायचंय हे पाहूया. पहिलं म्हणजेच बाहेरचे तेलकट पदार्थ किंवा जंक फूड, जे गाड्यांवरती किंवा बाहेर बाजारात मिळतात असे पदार्थ तुम्हाला टाळायचे आहेत, जेणेकरून त्याच्या त्रासामुळे तुम्हाला उलटी मळमळ जास्त होणार नाही. दुसरं ते म्हणजे उपाशी पोटी चहा आणि कॉफी. उठल्या तुम्हाला सवय असते रोजचीच की उठलं म्हणलं की ब्रश वगैरे करून तुम्ही चहा घेता, परंतु ह्याच्यामुळे तुम्हाला आणखी त्रास वाढणार आहे. हे लक्षात घ्या. उठल्या तुम्ही दूध पिऊ शकता, परंतु चहा आणि कॉफी हे तुम्ही टाळायचं आहे. आणि तिसरं, जे काही फार मसालेदार पदार्थ असतील, घरी असू देत किंवा बाहेर असू देत, मसालेदार पदार्थ हे तुम्ही टाळायचे आहेत. हलकं-फुलकं जसं की मगाशी सांगितलं भात, वरण वगैरे हे तुम्ही खाल्लं तर चालेल. आता आपण पाहूयात दुसरं त्रैमासिक, म्हणजेच चौथा, 5वा आणि 6वा महिना. ह्या महिन्यामध्ये बाळाची वाढ ही खूप झपाट्याने होते. जे बाळाचे अवयव, बाळाचं जे काही शरीर आहे ते वाढायला चालू झालेले आहे. त्याचे हात-पाय असू देत, नाक, डोळे असू देत, ह्या सगळ्यांची वाढ व्हायला चालू झालेली आहे. मग या काळात तुमचा आहार कसा असावा? तर तुमच्या आहारामध्ये सकाळी दूध, दुपारी दही, ताक आणि रात्री परत दूध हे असणं गरजेचं आहे. किंवा दुधाचे पदार्थ, जे काही पनीर वगैरे आपण म्हणतो, त्या गोष्टी घेणं गरजेचं आहे, जेणेकरून त्याला प्रोटीन, कॅल्शियम हे नक्की मिळेल आणि त्याच्या हाडांची वाढ ही चांगली होईल. पहिलं झालं ते म्हणजे दुधाचे पदार्थ. दुसरं, हरभरा किंवा डाळी. हरभऱ्याचे असू देत, चण्याचे असू देत, ह्या डाळी तुमच्या रोजच्या जेवणात, रोजच्या आहारात समाविष्ट करायला हव्या.
जेणेकरून त्याला कॅल्शियमची कमतरता होणार नाही, प्रोटीनची कमतरता होणार नाही. आणि तिसरं ते म्हणजे हिरव्या पालेभाज्या. आणि चौथं ते म्हणजे फळं. फळं हे रोजच्या आहारामध्ये तुम्ही कंपल्सरी ठेवायची आहे. आता बघूयात की टाळायचं काय आहे? की तुम्हाला डोहाळे लागले असतील, तुम्हाला हे खायचं, ते खायचं असं मन होत असेल, परंतु जास्त गोड पदार्थ आणि जास्त तिखट पदार्थ हे तुम्ही टाळायचे आहेत. मान्य आहे तुम्हाला डोळ्याला लागलेला आहे. सगळेजण विचारतायत की काय देऊ, काय नको. परंतु तुम्हाला जास्त प्रमाणात जे काही गोड किंवा तिखट पदार्थ असतील ते नक्की टाळायचे आहेत. जेणेकरून तुम्हाला पुढे त्रास होणार नाही. आणि दुसरं म्हणजे पॅकेज्ड फूड आणि कोल्ड ड्रिंक्स या गोष्टी टाळायच्या आहेत. आणि इथे किंवा 4 ते 6 महिन्यांच्या काळामध्ये तुम्हाला काय करायचंय तर जे काही ड्रायफ्रुट्स असतील किंवा त्याची पावडर असेल, ही तुम्ही रोज थोडी-थोडी घ्यायची आहे. हां, पण ती मर्यादित घ्यायची आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने असू दे किंवा तुमच्या शरीराला जितकी सूट होईल तितकीच घ्यायचं आहे. आता येतो तो म्हणजे तिसऱ्या त्रैमासिकाचा काळ, म्हणजेच 7 ते 9, 7वा, 8वा आणि 9वा महिना. या काळात तुमची उलटी, मळमळ किंवा तुमचा जो थकवा आहे, तो थोडाफार कमी झालेला असतो. काही जणांच्या बाबतीत हे उलट होतं. प्रत्येकाची डिलिव्हरीचा काळ किंवा प्रत्येकाचा जो गर्भारपणाचा काळ असतो, तो प्रत्येकाचा वेगळा असतो. त्यामुळे कुणाला कसे सिम्प्टम दिसतात, कुणाला कसे सिम्प्टम दिसतात. त्यानुसार आपण जे काय असेल तो आहार घ्यायला हवा. पण नॉर्मली जो 7 ते 9 महिन्यांचा काळ असतो, त्यावेळी तुम्हाला थकवा कमी आलेला असतो आणि उलटी मळमळ ही कमी आलेली असते. म्हणून या काळी तुम्ही काय करायचं आहे, तर तुम्ही पूर्ण जेवण घेऊ शकता. परंतु तुम्हाला जेवण असं घ्यायला पाहिजे, की जे पौष्टिक असेल आणि तुम्हाला भरपूर ऊर्जा देणारं असेल. जेणेकरून तुम्हाला नेहमी हलकं वाटेल. कारण तुम्ही आता बाळाला डिलिव्हरी करण्यासाठी किंवा तुमच्या प्रसूतीसाठी तयार होत आहात. बाळ पूर्णपणे तयार झालेलं आहे. फक्त त्याचं आता वजन वाढतंय. 7 ते 9 महिन्यांच्या काळामध्ये आपलं डोहाळ जेवण केलं जातं किंवा ओटी भरली जाते. हा काळ नवनवीन गोष्टी खायच्या किंवा त्याचं बाळाचं आणि तुमचं वजन वाढीचा हा काळ असतो. म्हणून इथं काय करायचंय तर तुम्हाला पौष्टिक परंतु ऊर्जा देणारं आणि हलकं-फुलकं असं जेवण करायचं आहे. त्या जेवणामध्ये तुमचं रोजचं जे काही खिचडी असेल, भाताची खिचडी असेल, अ, चपाती भाजी असेल, हे तुम्ही समाविष्ट करायला हवं. आणि तुमचं जे काही वेळोवेळी रुटीन चेकअप आहे, जिथे तुमचे लॅब रिपोर्ट, सोनोग्राफी रिपोर्ट्स असतील किंवा रक्ताचे चेकअपचे रिपोर्ट असतील, ते वेळोवेळी चेक करत राहायचे आहे. तुमचं जर रक्त कमी असेल, तर त्यानुसार तुम्ही जे काही रक्तवाढीच्या गोळ्या असतील किंवा रक्तवाढीचे जे काही फ्रुट्स असतील, डाळिंब असू देत, ते खायचं आहे आणि तुमची काळजी घ्यायची आहे. आणि शेवटच्या महिन्याचा काळ म्हणजेच तुम्हाला डिलिव्हरीचा काळ असतो 9वा महिना. यावेळी तर तुम्ही तेलकट पदार्थ पूर्णपणे टाळायचे आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जड पदार्थ. जे तुम्हाला पचायला हलके आहेत, तेच फक्त पदार्थ घ्यायचे आहेत. मान्य आहे की तुमची आता डिलिव्हरी होणार आहे, पुन्हा तुम्हाला नवनवीन खायला मिळणार नाही असं तुम्हाला वाटतंय. परंतु तुम्हाला आणि बाळाला कमी त्रास घ्यायचा असेल किंवा प्रसूतीचा काळ हा व्यवस्थित जावा असं वाटत असेल, तर तुम्ही काय करायचं आहे तर हलका आहार घ्यायचा आहे. तर महत्त्वाच्या टिप्स कोणत्या? महत्त्वाच्या टिप्स म्हणजे ज्या तुम्ही करायलाच हव्यात. तर रोजचं 8 ते 10 ग्लास पाणी हे तुम्ही घ्यायलाच हवं. दुसरं म्हणजे तुमचं जे चालणं असेल किंवा थोडीफार एक्सरसाइज असेल, ती तुम्ही कंपल्सरी चालू ठेवायची आहे. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानं जे काही तुम्हाला सप्लिमेंट्स दिले असतील, म्हणजे ज्या काही गोळ्या दिल्या असतील, फॉलिक ॲसिडच्या असू देत, आयर्नच्या असू देत, कॅल्शियमच्या असू देत, त्या तुम्ही स्किप करायच्या नाहीये. कारण आता लास्टचा काळ आलेला आहे, डिलिव्हरीचा काळ आलेला आहे. तिथे तुम्हाला जर एखाद्या गोष्टीची कमतरता भासली, तर तिथे अडचण येऊ शकते. म्हणून वेळच्या वेळी डॉक्टरांनी ज्या काही सल्ल्यानं गोळ्या दिलेल्या आहेत, त्या तुम्ही कंपल्सरी घ्यायच्या आहेत. प्रत्येक आई जे खाते ते सगळं त्यातलं पोषण जे आपण म्हणू शकतो, ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत आहारातल्या, त्या सर्व आपल्या बाळाला मिळतात. म्हणून आईची काळजी म्हणजेच बाळाचं भविष्य आहे. त्यामुळे आईने स्वतःची काळजी घेतली, स्वतःचा आहार व्यवस्थित घेतला, तर तो बाळाला नक्कीच उपयोगीचा ठरणार आहे. म्हणून आपल्या बाळाची काळजी आपण करा. या व्हिडिओमधील माहिती ही सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. म्हणजे नॉर्मली जे गर्भवतींना जाणवतं त्यासाठी हा आहार आहे.
परंतु जर तुम्हाला याच्यापेक्षा वेगळे काही सिम्पटम्स दिसत असतील, काही वेगळा त्रास असेल, तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या आणि त्यांच्या मार्गदर्शनानेच तुमचा आहार आणि तुमच्या ज्या काही गोळ्या औषध असतील ते व्यवस्थित घ्या. आणि आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमच्या जो कोणी आसपास गर्भवती माता असतील किंवा ज्यांच्या घरात गर्भवती माता असतील त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आला तर तुम्हाला लगेच समजेल. धन्यवाद.